नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। सामाजिक न्याय विभाग केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा परंडा दौरा। बनसोडे कुटुंबाची सांत्वन भेट। भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण झाल्यानं सरकारनं फेरविचार करण्याची गरज। रामदास आठवले यांची माहिती। पूर्वीच्या काळामध्ये भाकड जनावर विकली जायची, तर मला असं वाटतं की सरकारने त्याचा पुनर्विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि नक्की मी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ही मागणी केली पाहिजे की बाबा आम्हाला ही जनावर सांभाळणं अत्यंत। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी परंडा दौऱ्यावर होते। रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव संजय कुमार बनसोडे यांच्या मातोश्री यांचं निधन झालं होतं। रामदास आठवले यांनी भीमनगर येथील निवासस्थानी बनसोडे कुटुंबाची सांत्वन भेट घेऊन बुद्धवासी रुक्मिणीबाई व अनिताबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांनी विचारलेल्या भाकड जनावरांच्या प्रश्नांवर बोलताना आठवले म्हणाले की पूर्वी भाकड जनावरे बाजारात विकली जायची, आता भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण झाल्यानं सरकारनं फेरविचार करण्याची गरज असून मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा करणार असल्याचं म्हटलंय। आपला जिल्हा दौरा केलेला आहे, जिल्हा दौऱ्यात काय काय पाहणी केली त्या संदर्भात जिल्हा दौऱ्यामध्ये मुख्य तर या जिल्ह्यामध्ये आलो होतो। या ठिकाणी संजय बनसोडे यांची आई वारली होती आणि मागच्या वेळेला येण्याचं ठरलं, पण अचानक माझी ट्रेन असल्यामुळे मला येता आलं नव्हतं। आणि आज उस्मानाबाद मध्ये आपला भालचंद्र कटारे आमचा तालुका अध्यक्ष उस्मानाबादचा, आणि त्याचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू पावला होता। त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी, त्याचबरोबर भागवत शिंदे आमचे पॅन्थरच्या काळापासून माझ्या पाठीची अत्यंत ताकदीने उभे राहिले होते। त्यांच्या पत्नी 8 ऑगस्टला त्यांचं निधन झालं होतं। लघुमध्ये मी जाऊन आलो आणि परांड्याला संजय बनसोडे यांचा हा आमचा फार जुना ऍक्टिव्ह नेता आहे आणि त्याच्या आईच्या निधनानंतर मला इथे येता आलं नव्हतं, तर त्यामुळे आज मी इथं आलेलो आहे। आणि आता येताना मी सगळं दृश्य पाहिलं की पूर्वीच्या काळामध्ये रस्ते ठीक नव्हते। एवढ्याला बऱ्याच या जिल्ह्यामध्ये रस्ते चांगले झालेले मला दिसले। त्यानंतर इरिगेशन वाढलेलं आहे, म्हणजे मला ऊस आहे तो अनेक ठिकाणी मला दिसला, सोयाबीन अनेक ठिकाणी दिसलं आणि हिरवगार अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी मला पाहायला मिळालं, जे पूर्वी नव्हतं। सर, आता महाराष्ट्रामध्ये सध्या एक मुद्दा गाजतोय, गोहत्या बंदी कायदा लागू झाला आणि शेतकऱ्यांचा भाकड जनावरचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर मग त्यामुळे बाजार बंद करण्यात आलेले गेले 1.5 ते 2 महिन्यापासून आणि कायद्यामध्ये सुधारणा करावी अशी त्यांची मागणी आहे। कारण शेतकऱ्यांचा जे प्रश्न निर्माण झाले ते भाकड जनावरांचं करायचं काय, तर ह्याच्यावर तुमचं काय मत? याच्याबद्दल आता एक तर आमच्या पक्षाने स्टँड घेतला होता की ज्यावेळेला गोहत्या बंदीचा कायदा होता त्यावेळेला त्याला आमचा पाठिंबा होता, कारण हिंदू धर्मामध्ये गायी पवित्र असल्यामुळं गायीची हत्या करणं योग्य नाही। पण नंतरच्या काळामध्ये गोवंश हत्या बंदीचा कायदा करण्यात आला, त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे होता आम्ही मोर्चे काढलेले आहे। त्यामुळे सध्या जो हा गोवंश हत्या बंदीचा कायदा आहे तो कायदा नसावा, गो हत्या बंदीचा कायदा असलाच पाहिजे। ज्याप्रमाणे भाकड जनावरांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तर तोही आता सरकारने लक्षामध्ये घेतला पाहिजे। आणि आज मला ते निवेदनही मला आपल्या भूमीमध्ये देण्यात आलेलं आहे आपल्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी, आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा गो हत्या बंदीचा कायदा ठीक आहे, पण गोवंश हत्या बंदीचा कायदा असू नये। आणि आपण म्हणाला त्याप्रमाणे भाकड जनावरांचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या समोर आहे। त्या पूर्वीच्या काळामध्ये भाकड जनावर विकली जायची, तर मला असं वाटतं की सरकारने त्याचा पुनर्विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि नक्की मी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ही मागणी केली पाहिजे की बाबा आम्हाला ही जनावर सांभाळणं। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाप्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे,
महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे, रवी माळाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे, राहुल बनसोडे, शरीफ तांबोळी, उत्तम ओव्हाळ, आकाश बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.